सांगा ना साहेब, मन लागतं का? सांगा ना साहेब, मन लागतं का? आजही आपलं मन खानदेशच्या मातीकडे धावतं का? ती शांत सकाळ बोचत असेल ना? कार्यकर्त्यांचे प्रश्न डोळ्यासमोर येत असतील ना? धावत येऊन प्रत्येकाचं समाधान करावंसं वाटतं ना? सांगा ना साहेब, मन लागतं का? आजही आठवतं साहेब गावागावातला पार, शेतातल्या मातीत डोलणारी पिकं हिरवीगार, ओट्यावर बसलेल्या वृद्धांच्या शेजारी येऊन दोन घटका का असेना बोलावंसं वाटतं का? सांगा ना साहेब, इतक्या दूर जाऊन खरंच मन लागतं का? सूतगिरणींच्या कामगारांची काळजी वाटत असेल, सूतगिरणीच्या कामगारांची काळजी वाटत असेल, जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या प्रत्येक रुग्णासाठी कणव दाटत असेल, साऱ्यांना सारं वेळेत मिळतंय ना बघावंसं वाटतंय का? सांगा ना साहेब, मन लागतंय का? कॉलेजच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशाचं आपल्याला कौतुक असायचं, गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर आपल्यामुळेच समाधान दिसायचं. त्या शोधणाऱ्या नजरांना आश्वस्त करायला यावंसं वाटतंय का? सांगा ना साहेब, खरंच मन लागतंय का? अक्कलपाड्याचा विशाल जलाशय आपल्या विशालतेची साक्ष देतो. पुनर्वसित झालेल्या गावातला लहान सहान बालकही आपल्या नावाची आठवण देतो. समाधानाने बांधावर फेरफटका मारायला यावंसं वाटतंय का? सांगा ना साहेब, खरंच मन लागतंय का? इथल्या प्रत्येक तरुणाच्या विश्वासात आपण आहात, गावागावातल्या आबालवृद्धांच्या श्वासात आपण आहात, माय माऊल्यांच्या आशीर्वादात, माणसा माणसांच्या संवादात आपण आहात. आपण आहात साहेब बाबासाहेबांच्या धाडसी निर्णयात, अश्विनी वहिनींच्या आश्वस्त शब्दात, माई साहेबांच्या मायेच्या स्पर्शात, विनयदादांच्या विनम्रतेच्या रूपात, रुची वहिनींच्या शालीनतेत आपण आहात. आपण आहात साहेब रायबा दादाच्या करारीपणात, अहिल्याताईंच्या सोज्वळतेत, बंगल्याच्या आवारात, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात. साहेब, आपण आजही आहात. तरी एकदा पुन्हा भेटावंसं वाटतं, तरी एकदा पुन्हा भेटावंसं वाटतं. आपल्या छत्रछायेखाली दोन घटका का असेना बसावंसं वाटतं. सारं आलबेल आहे, मात्र आपण गेल्याची खंत कायम आहे. म्हणून म्हटलं साहेब, मन लागतं का? आमच्यासारखं तुमच्याही डोळ्यात पाणी दाटतं का? खंबीरपणे उभे आहेत बाबासाहेब, पण नजर आजही आपल्याला शोधते. अहिल्याताई दिवसभराच्या गप्पा मनात साठवून ठेवते. माई साहेब जेवणासाठी वाट बघत राहतात. अश्विनी वहिनी सवयीप्रमाणे आपलं ताट वाढून आणतात. आपला आवाज ऐकण्यासाठी आजही अरिजितचे कान तरसतात. रायबा दादालाही भरभरून बोलायचं असतं. विनय दादांनाही साऱ्या गोष्टीत आपलं मत घ्यायचं असतं. दिसत नाहीत आपण म्हणून नजरा भिरभिरत राहतात. दिसत नाहीत आपण म्हणून नजरा भिरभिरत राहतात. साहेब कधी येतील म्हणत कार्यकर्ते सारखे विचारत राहतात. निरांजनाचा प्रकाश अंधुक होत जातो. निरांजनाचा प्रकाश अंधुक होत जातो. आपल्या आठवणीत साऱ्यांच्याच डोळ्याचा काठ पाणावत जातो. डोळे पुसायला, धीर द्यायला यावंसं वाटतं का? डोळे पुसायला, धीर द्यायला यावंसं वाटतं का? आमच्या काळजीचा आभाळ आपल्याही मनात दाटतं का? सांगा ना साहेब, इतक्या दूर मन लागतं का? खरंच सांगा साहेब, इतक्या दूर मन लागतं का?